आपला अचानक प्लॅन होतो बघा बाहेर जेवायचा. म्हणजे असं आपण ठरवत नाही आणि अचानक आपण डिसाईड करतो की चला आज बाहेर जेवू. माझ्याबरोबर सुद्धा तसंच झालं आणि मग आम्ही दिवसभर बाहेर जेवलो. मग घरात जे स्वयंपाक होता तो तसाच राहिला. तर भात जो होता मी जास्त प्रमाणात केलेला, तर तो भात तसाच अनटच्ड म्हणजे अजिबात आम्ही त्याला हात नाही लावला तसाच भात होता आणि एवढा जास्त भात होता मग काय कळत नव्हतं काय करायचं. मग म्हटलं चला थोडं आपण त्याला फोडणी देऊन खाऊया. मग मी काय केलं, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता एकदम सिंपल बनवलं त्याला मी. तर त्यामध्ये कढाई घेतली, कढाईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये राई, जिरे परतून घेतले, थोडीशी हिंग टाकली आणि मग कढीपत्ता टाकला त्यामध्ये, लसूण टाकला आणि मग कांदा टाकला आणि त्याला असं जरा असं परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलं आणि हळद टाकली आणि मग कढीपत्ता कोथिंबीर वरतून टाकली आणि मग हा जो भात होता ना त्याला असा हाताने असा सुट्टा मोकळा केला आणि त्याला कढईमध्ये टाकलं. आता त्याला मिक्स करते मी. आता हा जो राईस आहे हा रात्रीचा असल्यामुळे काय होतं की ह्याला ना प्रॉपर असं सॉफ्टनेस असं मॉइस्टपणा आला पाहिजे आणि त्यामुळे मी ना पाणी स्प्रिंकल केलं त्यावरती. असं पाण्याचा शिपडा मारला आहे बघा. हे बघा हे मी करते. झालं. आता मग ह्याला पुन्हा मिक्स करणार आणि ह्याला जरासं आणखीन ना गरम असं स्लोवरती जरासं प्रॉपर त्याला असं एकदम भात असं चांगला गरम होऊ देणार. मग त्यानंतर उरलेली कोथिंबीर आहे ती टाकली बघा. रेडी झालं. तुम्ही खाऊ शकतात. मस्त लागतं पोह्यासारखं.